तसंच ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केला। काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं, कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार। म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे। या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो। त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली। दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे। पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत, त्यामुळे त्या सदिच्छा मी स्वीकारतो।